दिस इज अनदर प्रॉब्लेम. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला परत एकदा कन्सिस्टन्सी चेक करायची आणि त्याच्यानंतर जर कन्सिस्टंट असेल सिस्टीम तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं. चलो स्टार्ट करते. फर्स्ट स्टेप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फर्स्ट स्टेप नंबर 1, मॅट्रिक्स फॉर्म. सो दिलेली सिस्टीम आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. इथे असते तुमची मॅट्रिक्स फॉर्म. माहिती आहे आपल्याला काय आहे मॅट्रिक्स फॉर्म. एक्स इज इक्वल टू बी, बरोबर. तर ए म्हणजे कोएफिशियंट मॅट्रिक्स, एक्स म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या व्हेरिएबल्सची मॅट्रिक्स. कोण कोण आहे? एक्स, वाय, झेड इज इक्वल टू इकडे असते मॅट्रिक्स कोणाची? कॉन्स्टंट्स. कुठले कॉन्स्टंट्स? ऑन RHS. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे सायन्स वगैरे कोएफिशियंट प्लस मायनस हे सगळं डिटेलमध्ये बघावं लागतं आपल्याला. जर थोडं जरी इकडे तिकडे झालं, एक जरी साईन प्लसच्या ऐवजी मायनस साईन झालं तर पूर्ण सोल्युशन जे आहे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन चेंज होऊन जातं. सो बी केअरफुल. मग आता ह्या स्टेप नंतर सेकंड स्टेप जी करायची आहे ती आहे ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहितो आपण अशी ए बी, आणि ही ए मॅट्रिक्स आणि ही बी क्लब करतो. त्याच्या पुढची स्टेप आपल्याला ही मॅट्रिक्स कन्वर्ट करायची आहे कशामध्ये? रो इकॅलॉन फॉर्म मध्ये, किंवा इकॅलॉन फॉर्म म्हटलं तरी चालेल नुसतं. आणि मग त्याच्यासाठी ही तुमची मॅट्रिक्स ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी जी आहे त्याच्यावर काही ऑपरेशन्स ट्राय करायला लागतात आपल्याला. सगळ्यात पहिलं काम आपल्याला माहिती आहे की इथे सुरुवातीला इथे 1 हवा असतो आपल्याला, लिडिंग 1, ज्याचा यूज करून बाकीच्या दोघांना आपण 0 करतो. परत एकदा आठवण करून देतो की आपल्याला रो इकॉलम फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय करायचंय. हा तुमचा मॅट्रिक्सचा डायगोनल असतो. तर आपल्याला दिलेली मॅट्रिक्स म्हणजे ही ऑगमेंटेड मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर मध्ये कन्वर्ट करायची असते, बरोबर. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे ह्या वरच्या पार्टमध्ये नॉन झिरो एलिमेंट्स असतील, पण कंपल्सरीली ह्या जे काही तुमचा लोअर पार्ट आहे ज्याला आपण लोअर ट्रायंग्युलर पार्ट म्हणतो, तर त्या लोअर ट्रायंगल मध्ये सगळे एलिमेंट 0 असायला हवेत. ही आपली रिक्वायरमेंट आहे. सो मग त्या केसमध्ये तुम्ही इथे डायगोनल एलिमेंट 1 करा किंवा करू नका, पण मी सांगतो की आपल्या कन्व्हिनियन्स नुसार करायचे. 1 शक्यतो करा, त्याच्यामुळे लिडिंग 1चा यूज करून बाकीचे 0 करता येतात. मग आता इथे तुम्ही जर पाहिलं तर सगळे 0 करायचे, म्हणून आपण इथे याला 0 करायचे, 1 ला 0 करायचे, 4 ला 0 करायचे. ठीक आहे. आता इथे पहा, इथे पहिल्यांदा 1 हवाय, पण इथे 1 आहे का? नाही. मग सोपं काय करू शकता, ह्या 1 ही जी रो आहे ज्याच्यामध्ये 1 आहे याला आणि फर्स्ट रोला इंटरचेंज करू शकता. कसं लिहितो आपण ते? R1 इंटरचेंज विथ R3, आणि मग तुमची मॅट्रिक्स तुम्हाला मिळून जाईल. 2 3 -1 कुठे लिहायचे? आता 3 नंबरला लिहायचं आहे, आणि ही रो 1 नंबरला लिहायची. 1 4 -6, हा 3 -1 ऍज इट इज लिहायचा. 3 1 -1 2, सॉरी. सो बी प्रिकॉशियस, कारण तुम्ही बघताय की आपल्याला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करणं गरजेचं राहतं. नाही तर थोडं जरी इकडे तिकडे झालं तर आपले बरेचसे कॅल्क्युलेशन चुकू शकतात आणि मग प्रॉब्लेम चुकू शकतो. आता हे झाल्याच्या नंतर आपलं टार्गेट आहे हा जो नंबर आहे 3, याला 0 करायचंय, नंतर याला 0 करायचंय. आता पहिला जर टार्गेट आपण विचारात घेतलं तर R2 आहे, आणि R2 मध्ये काय चेंज हवाय? इथे 3 आहे, याला 0 करायचंय म्हणजे आपल्याला R2 मायनस करावं लागेल. कोणाची हेल्प घेतो? R1 ची, म्हणून मी इथे R1 लिहिल. परंतु इथे 3 आहे आणि म्हणून इथे मल्टिप्लाय कशाने करायचं? 3 ने करायचं. हे तुमचं पहिलं ऑपरेशन झालं, आणि हे ऑपरेशन केल्याच्या नंतर आपल्याला काय मॅट्रिक्स येते ते आपण इथे लिहिणार. पहिली गोष्ट तर तुमचा R1 हा क्लिअर झालाय, त्याला काय परत आता काही मॉडिफिकेशनची गरज नाही.
तर ह्या ऑपरेशनचे कॅल्क्युलेशन्स करायचे स्मूथली. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करायचे. इथे R2 जो आहे तो सगळा लिहून घ्या. R2 चे लिमिट्स 3, नंतर काय 1, नंतर काय -1, नंतर 2. मग काय इथे तुम्हाला लिहिलेल्या पहिल्या ऑपरेशन्स मध्ये काय दिसतंय -3. सगळीकडे -3 लिहून घ्यायचं. तुम्हाला मला हे क्लिअर करायचं आहे की ह्या प्रोसेसने कदाचित तुम्हाला असं वाटेल की आपला थोडासा जास्त वेळ जातोय, पण लक्षात ठेवा ह्याच्यामुळे तुमचे आन्सर्स जे येणार आहेत मित्रांनो ते मोस्ट ॲक्युरेट आन्सर असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एवढ्या सगळ्या आकड्यांशी खेळतो आपण, तर ॲक्युरेट आन्सर येणं फार जास्त महत्त्वाचं आहे. कारण परत रिव्हर्स जाणं पॉसिबल होत नाही आपल्याला, कारण एकदा गणलो की गणलो. त्याच्यापेक्षा अगोदरपासूनच कॅल्क्युलेशन प्रॉपरली करायचे आणि हे सगळे कॅल्क्युलेशन्स ह्या साईडला करणं एक्सपेक्टेड आहे नोटबुकमध्ये तुम्ही. आता इथे काय आहे R1 चे सगळे एलिमेंट लिहूयात आपण. 1, 4, -6, 1. सो 3 - 3 0. सो इथे तुमच्याकडे 3 पोहोचा 12 -12 त्याच्यातनं 1 गेलं -11. इथे मायनस मायनस प्लस होईल 18 -1 17 देन 3 -2 म्हणजेच येईल तुमच्याकडे -1 0 -11 17 -1. नेक्स्ट ऑपरेशन आपण R3 मध्ये करायचे. ओके, सो R3 मधलं ऑपरेशन जे आहे ते बघून घ्या. R3 मध्ये चेंज करायचं. लक्षात घ्या आपण एका वेळी ह्या असे दोन ऑपरेशन्स एकाच मॅट्रिक्स मध्ये लिहू शकतो, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे. सो आता R2 क्लिअर झालाय आपला. आता R3चं कॅल्क्युलेशन करूया. सो R3 इथे 3 इथे काय 2 आहे आता आणि याचाच यूज करायचा आहे R1चा. म्हणून आपण काय लिहिणार इथे -2 R1. ओके, सो याचा यूज करतोय म्हणून आपण R1 लिहिलंय आणि 2 मल्टिप्लाय केला त्याला 0 होण्यासाठी. सो R3चे सगळे एलिमेंट्स लिहायचे. 2 -3 5 1 कॅल्क्युलेशन केल्यावर हे 0 येऊन जाईल. देन इथे -11 येतं, इथे 17 आणि इथे -1. सो तुमच्याकडे आले 0 -11 17 -1. ओके, सो अशा पद्धतीने ही मॅट्रिक्स आली आहे तुमची. आता तुम्ही जर नोटीस केला असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या ह्या मॅट्रिक्समध्ये 2 रो बिलकुल सेम दिसत आहेत. करेक्ट. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा रूलच आहे की 2 रो सेम असतील तर काय होतं, एक रो 0 होऊन जाते. पण तसं समजत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल समजत तर आपल्या मेथडने जाऊया. तुम्ही ऑब्झर्व केला असेल की इथे लिडिंग वन हवा असतो आपल्याला, पण कधी कधी आपला प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला पाहिजे आपल्याला इथे 0 करायचंच आहे. इथं लिडिंग वन केला तर डिवाइडेड बाय 11 वगैरे होईल आणि त्याच्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा याला 0 करू शकता, कारण इथे तुम्हाला तशा पद्धतीची काय रो मिळालेली आहे जी दिसतात क्षणी कळतं आपल्याला की हा हे 0 होऊ शकतं. मग काय करायचं, सेम आहे म्हणजे आपण काय करणार आहोत, R3 ला 0 करायचंय. सो R3 सेम एलिमेंट असेल, साइन सुद्धा सेम असेल तर मायनस करावं लागते. सो R3 - R2 केलं आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तुमचं R3 जो आहे तो 0 होऊन जाईल. बरोबर ना. बाकी 2 रो जे आहे, फर्स्ट रो आणि सेकंड रो, ते ऍज इट इज राहणार आहेत. फाईन. आणि मग आता तुम्ही पुढे कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्ही याला थ्रूआउट 11 ने -11 ने वगैरे डिवाइड करू शकता. इट्स युअर चॉईस. पण आता आपल्याला लक्षात आलंय की हे आहे रो इकॉलॉन फॉर्म मधली मॅट्रिक्स. का? कारण इथे बघा, इथे सगळे 0 झालेत की नाही. ओके, मग आपण याच्यानंतर काही कंक्लुजन्स लिहूयात. आपल्यासाठी महत्वाचं काय, कंक्लुजन्स. मग आता आपण सांगू शकतो की दिस इज रो इकॉलॉन फॉर्म. Therefore, रँक ऑफ मॅट्रिक्स ए. सो दिस इज मॅट्रिक्स ए. हे सोडून एवढी मॅट्रिक्स 3/3 ची काय ए, त्याची रँक किती दिसते आपल्याला 2. रँक म्हणजे काय, नंबर ऑफ नॉन झिरो रोज. जे 2 आहेत तर 2 रँक आली. अजून रँक ऑफ मॅट्रिक्स ए बी, ऑगमेंटेड मॅट्रिक्स पूर्ण घ्यायची एवढी संपूर्ण, त्याची जर पाहिलं तर नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहे, त्याच्या सुद्धा 2 आहेत. आणि म्हणून आपण सांगू शकतो दॅट इम्प्लाइज रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी. राईट, rank of augmented matrix AB. Hence, conclusion is system is consistent. Right,
सिस्टीम इज कन्सिस्टंट, आणि मग इथे आर काय आहे तुमचा, रँक काय मिळालेली आहे 2, हे लक्षात ठेवायचं. सिस्टीम जर कन्सिस्टंट असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिस्टीमला किती सोल्युशन असतात हे फक्त एवढ्याने कळत नाही, त्याच्यासाठी आपल्याला एन पण घ्यावा लागतो, बरोबर. ऑल्सो एन इज इक्वल टू, एन का मतलब होता क्या, नंबर ऑफ अननोन्स और नंबर ऑफ वेरिएबल्स एक्स वाय झेड असे 3 व्हेरिएबल्स आहेत आपल्याकडे. ओके, सो एन इज इक्वल टू 3 अँड आर इज इक्वल टू 2 आहे. सो दॅट इम्प्लाइज आर इज सॉरी एन इज इक्वल टू एन इज इक्वल टू 3 आहे, आर इज इक्वल टू 2 आहे. सो आर इज लेस दॅन एन, बरोबर. जर आर हा एन पेक्षा लहान असेल तर त्याच्यावरनं आपल्याला माहिती आहे दॅट इम्प्लाइज सिस्टीम possesses इनफायनाइट सोल्युशन्स, बरोबर. ह्या सगळ्या कंडिशन्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण असण्याचं कारण नाही. लक्षात घ्या, आर इज लेस दॅन एन असेल तर आपल्याला इन्फायनाइट सोल्युशन्स येतात, आणि जर आर आणि एन हे दोघांचा काउंट जर सेम असेल तर सोल्युशन युनिक असतं, जसं अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं. सो सिस्टीम पजेसेस इन्फायनाइट सोल्युशन. इथपर्यंत आल्यानंतर मग तुमची जी स्टेप आहे, कुठली स्टेप, थर्ड स्टेप जी आहे ती संपते. मग आता 4 स्टेप स्टार्ट करायचे. हे जे तुम्ही शेवटची मॅट्रिक्स लिहिलेली आहे त्याला आपण स्टार असं म्हणून ठेवणार आहोत. ओके, मग लास्ट तुमची 4th स्टेप जी आहे ती काय आहे, तर आपल्याला परत काय लिहायचं, इक्वेशन फॉर्म लिहायचा असतो. कोणाचा इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे, हे जे स्टार तुमच्याकडे मॅट्रिक्स आलेले आहे त्याचा इक्वेशन फॉर्म लिहायचा आहे, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन इक्वेशन्स मध्ये करायचं. मग ते करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा पहिला कॉलम नक्की कोणाला रिप्रेझेंट करतो किंवा कोणाच्या रिलेटेड आहे. तर इथे बघा, हा पहिला कॉलम मधले जे काही एलिमेंट्स आहेत हे कोणाचे कोएफिशियंट्स आहेत, एक्सचे. म्हणजे याचा अर्थ इथला सुद्धा पहिला कॉलम कोणाच्या रिलेटेड आहे, एक्सच्या रिलेटेड. कोणाला रिलेट करतोय, एक्सला. मग इथे जर तुम्ही पहिल्या एक्सला असेल तर सिमिलरली दुसरा कॉलम कोणाला रिलेट करणार आहे, वायला. तिसरा कोणाला करणार आहे, झेडला. आणि मग याच्यावरून आपल्याला इक्वेशन्स लिहायचे. कसं लिहिणार इक्वेशन, बघा हे सोपं आहे, फार अवघड नाही. पहिला जर तुम्ही पाहिलं फक्त प्रॉडक्ट घ्यायचे, मल्टिप्लिकेशन घ्यायचे. एक्स इंटू 1 म्हणजे काय आलं तुमच्याकडे, एक्स आलं. त्याच्यानंतर प्लस लिहायचंय. त्याच्यानंतर इथे फ्रॉम स्टार असं लिहू आपण, फ्रॉम स्टार एक्स लिहिलंय. त्याच्यानंतर प्लस 4y आणि -6z इज इक्वल टू, हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत राईट हँड साईडचे. आणि म्हणून हे कारण आहे की कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अलाउड का नाही, कारण कॉलम चेंज केला तर त्याचा मिनिंग बदलेल ना. हे कंपल्सरी कॉन्स्टंट्स आहेत राईट हँड साईडचे, ते तिकडेच असले पाहिजे, त्यांना इकडे वगैरे घेऊन चालणार नाही. आणि हे प्रत्येक जण एक्स वाय झेडला असोसिएटेड आहेत, त्याच्यामुळे त्याला अजिबात मॅनिप्युलेट करता येत नाही, म्हणून कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अलाउड नाही. आता दुसरं घेऊयात आपण, -11y प्लस 17z इज इक्वल टू -1. बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल, मग आपण इथे लिडिंग 1 का केलं नाही, कारण लिडिंग 1 जरी केला असता मित्रांनो तरी तुमचे साधारणतः कॅल्क्युलेशन्स असे झाले असते. सो आपल्याला जास्तीत जास्त फ्रॅक्शन्स हवेत, तर सॉरी फ्रॅक्शन्स टाळायचेत आपल्याला, म्हणून मी असं केलं. ओके, सो थोडं फ्लक्च्युएशन जे आहे तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये येऊ शकतं, थोडंसं तुम्ही फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. सो हे 1 आहे इक्वेशन, हे 2 आहे. मग आता याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे ते करायचे बाय युझिंग बॅक सबस्टिट्यूशन. पण आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. काय प्रॉब्लेम दिसतोय आपल्याला, की आपल्याकडे 2 इक्वेशन्स आहेत आणि व्हेरिएबल 3 आहेत. सो आपल्याला माहिती आहे असं असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन करून त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं अवघड असतं. मग या ठिकाणी एका व्हेरिएबलला नवीन कन्सेप्ट सांगतोय मी, की आपल्याला इथे फ्री व्हेरिएबल सेट करावा लागेल. काय करावं लागेल आपल्याला, फ्री व्हेरिएबल सेट करावा लागेल. असा व्हेरिएबल की ज्याच्या रिलेटेड लिडिंग 1 नाही. मग आता इथे लिडिंग 1 आहे, इथे पण तुम्हाला माहिती लिडिंग 1 येऊ शकतो. मग कोणाच्या रिलेटेड लिडिंग 1 असूच शकत नाही, तर तो आहे झेड. म्हणजे झेडच्या रिलेटेड लिडिंग 1 असू शकत नाही. लक्षात घ्या, इथे लिडिंग 1 आहे असं अज्युम करा, कारण इथे -11 ने डिवाइड केलं की लिडिंग 1 येऊन जाईल तुम्हाला. मग आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलेलं आहे की लिडिंग 1 कोणाच्या रिलेटेड येऊ शकत नाही, झेडच्या रिलेटेड, म्हणून झेडला फ्री व्हेरिएबल सेट करायचं. ओके, आता ऍक्च्युअली फ्री व्हेरिएबल म्हणजे हा एक प्रकारचा कॉन्स्टंटच असतो. तर मी इथे लिहितो बघा, वी सेट झेड इज इक्वल टू टी ॲज अ फ्री व्हेरिएबल. फाईन. सो झेडला फ्री व्हेरिएबल सेट करायचं आणि त्याला काय नाव दिलं आपण त्या झेडला, किंवा त्याची व्हॅल्यू काय म्हणून कन्सिडर केलेली आहे, टी. राईट, झेडला टी म्हणून आपण ऍडजस्ट केलेला आहे किंवा त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे. मग आता बाय बॅक सबस्टिट्यूशन
फ्रॉम 2. मग ह्या 2 मध्ये झेडची व्हॅल्यू ठेवूयात आणि मग वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. सो काय इक्वेशन आहे ते लिहूयात पहिलं. -1. सो झेडची व्हॅल्यू -y, थोडं अजून कन्व्हिनियंट करून लिहितो, पलीकडे गेलं तर 17 झेड झालं. सो तुमच्याकडे आता व्हॅल्यू जी आहे झेडची ठेवायची जी टी असते आणि इथे तुमच्याकडे काय वाय आहे आणि हा -11 जो आहे त्याला इकडे पलीकडे नेऊन डिवाइड करायचं. क्लिअर. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही व्हॅल्यू मिळाली. कोणाची व्हॅल्यू मिळाली? ही व्हॅल्यू जी आहे ती वायची मिळालेली आहे. इथे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली होती? झेडची व्हॅल्यू मिळाली होती. मग आता आपण काय करणार? ह्या दोनही व्हॅल्यू कशामध्ये पुट करायच्यात? फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्यात ह्या दोनही व्हॅल्यूज. तर तुम्ही इथं थोडं अजून मॅन्युप्युलेट केलं तर लक्षात घ्या की इथे मायनस मायनस आहे, त्यांना कॉमन घ्या. इथे मायनस आहे, हा वरचा मायनस आणि हा मायनस एकमेकांना कट करून टाकाल म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल, कुठलीच अडचण नाही. 1 + 17t/11 रिलॅक्स मध्ये लिहू शकतो. सो इक्वेशन 1 जे आहे ते लिहूयात आपण. इक्वेशन 1 काय इथे बघा मी लिहितो x + 4y - 6z = 1. हे तुमचं इक्वेशन 1 ॲज इट इज कॉपी केलं. आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय आपण, बाकी सगळ्यांना शिफ्ट करूयात. 1 इथे -4y + 6z असं लिहिलं मी, पलीकडे शिफ्ट केलं. सो x = 1 - 4. y ची व्हॅल्यू जी आहे ती ठेवूयात. काय? 1 + 17t/11 + 6z. z ची व्हॅल्यू काय? t. राईट. सो 1 - याला मल्टिप्लाय करून घेऊयात. 4 नंतर हा मायनस तिकडे जाईल, सो 17 4 जा 68 t/11 + 6t. आता हे कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पहिल्यांदा एवढंच कॅल्क्युलेशन करून घेऊयात आपण. ओके. किंवा थ्रू आउट 11 ने सगळीकडे मल्टिप्लाय केलं तरी चालेल, त्याचा मिनिंग तोच होतो. सो ते करूयात. थ्रू आउट 11 ने मी काय करतोय? मल्टिप्लाय करतोय. सो 11 - 4 मग हे फायनल एकदाच कॅल्क्युलेशन करायचे. ऑब्झर्व करा 11 - 4 आहे म्हणजे 11 मधनं 4 जेव्हा सबट्रॅक्ट होतं तेव्हा आपल्याकडे किती राहणार आहे? 7. सो 7 आणि इथे 68 आहे आणि 66 आहे. अपोजिट साईन सबट्रॅक्शन होणार, मोठ्या नंबरचं साईन लागेल. 68 मधनं 66 गेले, 2 राहिले, साईन मात्र मायनस, सो -2t/11. सो दिस इज युअर फायनल व्हॅल्यू ऑफ x. दिस इज अनदर प्रॉब्लेम. चलो इसको सॉल्व करते हैं. स्टेप 1 काय असते माहिती आपल्याला? मॅट्रिक्स फॉर्म म्हणजेच ax = b. इथे नीट फोकस करा. इथे तुमच्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत? 4 आहेत आणि त्यानुसार अकॉर्डिंगली आपल्याला मॅट्रिक्स लिहायची आहे. काही कोएफिशिएंट दिसत नाही, काही व्हेरिएबल याच्यात दिसत नाही, त्याचे कोएफिशिएंट त्यावेळी 0 आहेत. सो इथे बघा 1 देन 1 -1 and 1 सेकंड 2 3. झेड दिसत नाही, कोएफिशिएंट 0 4. इथे x दिसत नाही म्हणजे तुमचा इथला कोएफिशिएंट 0. त्याच्यानंतर y दिसतोय, y चा कोएफिशिएंट 1, z चा कोएफिशिएंट -2 आणि 3. आता तुमच्याकडे जे काही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स किती आहेत? x, y, z and t. राईट. आणि राईट हँड साइडचे कॉन्स्टंट्स किती आहेत? 2 9 2. नेक्स्ट स्टेप ऑगमेंटेड मॅट्रिक्स. Augmented matrix is always denoted like this, AB. आणि A आणि B ह्या दोन मॅट्रिक्स क्लब करायचे.
नेक्स्ट टार्गेट आहे की ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपण कशात करणार आहोत, रो इकॉलॉन फॉर्म मध्ये. आता इथे जर ऑब्झर्व केलं ना आपण, तर आपल्या लक्षात येऊन जाईल की ह्या ठिकाणी कुठलं ऑपरेशन वापरायला पाहिजे. 1 तर आहे लिडिंग 1, ओके, इन दॅट केस वी आर लकी. 2 आहे, तर ह्या 2 ला 0 करायचं, म्हणजे ऑपरेशन आपल्याला माहिती आहे R2 मायनस ट्वाइस R1, व्हेरी ट्रिवियल. आता आपण इतकी प्रॅक्टिस केली की आपल्याला हे अगदी इझिली जमणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल 1 1 मायनस 1 1 आणि 2 ॲज इट इज लिहून घेतलं, आणि मग आपण त्याचे कॅल्क्युलेशन्स प्रॉपरली करूया. हे आता थोडंसं सोपं आहे, डायरेक्ट केलं तरी चालेल, पण तुम्ही मात्र नेहमी लक्षात ठेवा मी सांगितलेल्या मेथडनेच करा. ओके, कारण हे असं चुकतं. आता इथे 2 मायनस 2 0, देन 3 मायनस 2 होणार 1, 0 मायनस मायनस प्लस म्हणजे 2, आणि 4 मायनस 2 2, आणि 9 मायनस 4 5. आणि शेवटची जी काही तुमची रो आहे ही जशीच्या तशी राहील. नेक्स्ट ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला माहिती आहे, इथे 0 हवा होता, 0 मिळालाय. इथे आता आपल्याला पाहिजे लिडिंग 1 तो आहे आपल्याकडे, ह्या 1 ला फक्त 0 करायचंय, एकदम सिंपल. फाईन. सो ऑपरेशन काय असेल आपल्याकडे, R3 मध्ये चेंज करायचंय. सो R3 मायनस R2, सिंपल ऑपरेशन. लक्षात ठेवा, एक जरी साइन इकडे तिकडे झालं तर पूर्ण प्रॉब्लेम जो आहे तो चुकणार आहे. सो आता फक्त तुम्हाला काय करायचंय, R3 मायनस R2 करायचं. सो 1 मायनस 1 0 येणार आहे, त्याच्यानंतर मायनस 4 मायनस 2, सो मायनस 4 येणार. सो 3 मायनस 2 1, आणि शेवटला 2 मायनस 5 मायनस 3. सो ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर मिळालेले. आता लक्षात घ्या, याला आपण इकॉलॉन फॉर्म नक्की म्हणू शकतो, याला रो इकॉलॉन फॉर्म सुद्धा म्हणू शकतो. लिडिंग 1 आहे, लिडिंग 1 आहे, इथे लिडिंग 1 करायला फारसा आपल्याला काही त्रास नाही, मी तुम्हाला शिकवलंय. आता मी थोडंसं रायटिंग वाचवतोय, पण तुम्ही एक्झाम मध्ये इथे लिडिंग 1 करू शकता बाय डिवाइडिंग एव्हरी एलिमेंट ऑफ दिस रो विथ -4, -4 ने डिवाइड केल्यानंतर. पण आता याच्यानंतर आपण काही कन्क्लुजन्स लिहूया डायरेक्ट हिअर. म्हणजे आपण दिस इज असं लिहायला पाहिजे, रँक ऑफ ए इज इक्वल टू, व्हॉट इज द रँक ऑफ ए, ही एवढी मॅट्रिक्स, त्याची रँक 3 दिसते आपल्याला. ऑल्सो रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ए बी, त्याची सुद्धा रँक 3 आहे. रँक म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो रोज, नॉन झिरो रोज 3 आहेत. सो दॅट इम्प्लाइज रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बी विच इज इक्वल टू 3. सो दॅट इम्प्लाइज आर इज इक्वल टू 3. हे आपल्याला पहिली एक व्हॅल्यू मिळाली. बट हिअर n is equal to what? Number of unknown. n म्हणजे काय असते, नंबर ऑफ अननोन्स. मग नंबर ऑफ अननोन्स किती आहेत, 1 2 3 4 4 आहेत, राईट. सो दॅट क्लिअरली इंडिकेट्स युअर r इज लेस दॅन n, राईट. म्हणजेच तुमच्या रँकची व्हॅल्यू जी n पेक्षा लेस दॅन आहे. मग याच्यावरनं आपल्याला कंक्लुजन माहित असतं. काय कंक्लुजन माहित असतं, दॅट इम्प्लाइज सिस्टीम possesses infinite solutions, right? So सिस्टीमला कसं सोल्युशन एक्झिस्ट असणार आहे, इन्फिनाइट सोल्युशन एक्झिस्ट असणार आहे बिकॉज ऑफ दिस कंडिशन. हे आता चांगलं आपल्याला इंटरनलाइज झालं असेल, आपल्याला कळत असेल. मल्टिपल टाइम्स त्याची रिव्हिजन रिक्वायर्ड. सो आर इज लेस दॅन n असं आलेलं आहे. मग आता इन्फिनाइट मेनी सोल्युशन्स मिळतात म्हणजे नक्की काय, तर ते आपण पुढच्या स्टेपला करणार आहोत. सो स्टेप नंबर 4, आणि स्टेप नंबर 4 मध्ये आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन्स करायचे.
ज्याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे काही तुमची मॅट्रिक्स तुम्ही मिळवलेली आहे त्याला स्टार असं म्हणतो. ओके, त्याला काय बोलतो आपण, स्टार. आणि मग तुम्ही फ्रॉम स्टार असं म्हणणार आहात. पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला अननोनच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या त्या स्टेपमध्ये. म्हणजेच तुम्ही काय करणार आहात, फ्रॉम स्टार असं म्हणायचंय, फ्रॉम स्टार, आणि त्याचं इक्वेशन फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करायचं, बरोबर ना. म्हणजे हा जो तुमची ही जी स्टेप आहे त्याला नाव काय देतो आपण, इक्वेशन फॉर्म. राईट. सो फ्रॉम स्टार त्याचं कन्व्हर्जन इक्वेशन फॉर्म मध्ये करायचं. याचाच अर्थ असं झाला मित्रांनो की याला आपण एक्स, वाय, झेड आणि याला टी असं असोसिएट करणार आहोत. मग आता परत एकदा इक्वेशन्स लिहायचे आपल्याला, याने याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे पहिलं इक्वेशन काय मिळेल आपल्याला फर्स्ट इक्वेशन जे आहे ते मिळणार आहे एक्स प्लस वाय मायनस झेड प्लस टी इज इक्वल टू 2. ओके, म्हणजे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये की पहिलं इक्वेशन चेंज होत नाही. जर इथे लिडिंग वन असेल तर फर्स्ट इक्वेशन जे आहे ते चेंज होत नाही आणि तसंच राहतं. पण जर लिडिंग वन नसेल तर चेंज होणार. आता दुसरं इक्वेशन इथं आपण लिहू शकतो. काय आहे दुसरं इक्वेशन, वाय प्लस 2z प्लस 2t इज इक्वल टू 5. आणि लास्टचं इक्वेशन जे आहे ते आहे मायनस 4z प्लस टी इज इक्वल टू -3. So this is your equation 1, this is your equation 2, this is your equation 3. 3 इक्वेशन्स मिळालेले आहेत आपल्याला. मग आता आपण हे ऑब्झर्व केल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे की इथे डायरेक्ट कोणाची व्हॅल्यू मिळत नाही आणि म्हणून डायरेक्ट व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, कोणाला तरी फ्री व्हेरिएबल सेट करणार. मग कोणाला फ्री व्हेरिएबल सेट करायचं की ज्याला लिडिंग वन नाही, याला लिडिंग वन आहे, याला वायला पण लिडिंग वन आहे आणि इथे पण लिडिंग वन येतोय. ओके, मी लिहिला. मग आता याला जर येतो तर कोणाला येत नाही, तर याचा अर्थ टीला येत नाही. लक्षात ठेवा, हा 1 दिसतोय म्हणजे तो लिडिंग वन नाही. लिडिंग वन म्हणजे ह्या तुमच्या प्रत्येक रो मध्ये पहिला नॉन झिरो एलिमेंट जो असतो त्याला लिडिंग बोलतो आपण, आणि त्या ठिकाणी 1 आला. मग ह्या तीनही ठिकाणी येतो, म्हणजेच तुम्हाला कोणाला सेट करावं लागेल. सो आपण इथे काय लिहू शकतो, वी सेट टी इज इक्वल टू. आता याला काहीतरी आपल्याला नाव द्यावं लागेल. ओके, नॉर्मली आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल टी असं असाइन करायचो, फ्री व्हेरिएबल म्हणून. पण आता टी हा स्वतःच एक व्हेरिएबल आहे, त्याच्यामुळे काय वेगळं लेटर वापरेल. समजा त्या केसमध्ये तुम्ही इथे काय करू शकता, तुम्ही वेगळं लेटर वापरू शकता. सपोज एखाद्याने काय वापरलं, के लेटर वापरलं, के. ओके, समजा के वापरलं तुम्ही, ठीक आहे. सो वी सेट के, वी सेट टी इज इक्वल टू के ॲज अ फ्री व्हेरिएबल. आणि मग जर के ला तुम्ही म्हणजे टी ला जर फ्री व्हेरिएबल सेट करताय तर ही पहिली व्हॅल्यू तुम्हाला इथंच मिळून गेली. आता तुम्ही काय म्हणणार, बाय बॅक सबस्टिट्यूशन फ्रॉम इक्वेशन 3. मग थर्ड इक्वेशन इथे नीट लिहायचं आहे आपण, -4z प्लस टी इज इक्वल टू -3. आणि मग मित्रांनो इथे जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तुम्ही, टी ची व्हॅल्यू के ठेवली, -4z टी ला पलीकडे जर शिफ्ट केलं आपण तर -3 आणि इथे -t असेल. तुम्ही ऑब्झर्व केलं की सगळेच्या सगळे लोक निगेटिव्ह आहेत. सगळ्यांचे साईन चेंज करून घेऊ. सो काय मिळणार आहे आपल्याला, z इज इक्वल टू 3 प्लस t/4. सो 4 ला तिकडे डिवाइड वगैरे केलंय. सो अशा पद्धतीने तुम्हाला z ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. ऑलरेडी तुम्ही t ची व्हॅल्यू हे केलेली आहे. तर लक्षात घ्या, इथे काय केलंय मी, इथे एक मिस्टेक केली. इथे t होता ना, नाही बरोबर आहे. फक्त काय करायचंय, टी च्या ऐवजी काय ठेवायला सांगितलं, के ठेवायला सांगितलं. म्हणजे तुम्ही इथं काय लिहिणार आहात, इथे तुम्ही के लिहिणार आहात. एवढंच एक चेंज त्याच्यामध्ये. ओके, सो झेड इज इक्वल टू 3 प्लस k/4. फाईन. सो ही तुमची दुसरी व्हॅल्यू मिळाली. त्याच्यानंतर आपल्याला परत इक्वेशन 2 कडे जायचं. फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय ते लिहूयात आपण, y लक्षात घ्या, ह्या टी मुळे कन्फ्युजन होऊ शकतं. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम म्हणून मी घेतलाय. नॉर्मली आपण फ्री व्हेरिएबल सेट करतो तेव्हा त्यात शेवटच्या व्हेरिएबलला आपण टी म्हणून अज्युम करत असतो. पण आता मात्र तसं नाही. आता इथे आपलं टी हा स्वतःच एक व्हेरिएबल असल्यामुळे आपण त्याला के म्हणून असाइन केलेलं आहे. सो आता इथे कोणाची व्हॅल्यू करतोय आपण, y इज इक्वल टू 5. ओके, त्याच्यानंतर मायनस ह्या 2 झेडला पलीकडे पाठवा, -2t. सो 5 मायनस, इथे झेड हवा नाही का, -2 आणि झेडची व्हॅल्यू ठेवूयात आपण 3 प्लस k/4 आणि -2
टी, पण टी ची व्हॅल्यू काय ठेवायला सांगितली, टी ची व्हॅल्यू के ठेवायची, बरोबर ना, टी ची व्हॅल्यू काय ठेवायची के. सो आता हे सॉल्व्ह करायला लागेल आपल्याला. 5 इथं 2 1 जा 2 2 2 जा 4, सो 5 मायनस काय आन्सर येणार आहे आपलं बघा, 3 प्लस के बाय 2 मायनस 2k. हा सगळा तुमचा स्टेप आहे मित्रांनो, तुम्ही हे प्रॉपर कॅल्क्युलेशन्स करायचे. सो फायनली 5, आता हा 2 आहे थ्रू आउट, सो मी काय करतो सगळीकडे त्याला मल्टिप्लाय करून घेतो, सो दॅट दिस 2 विल बी कॅन्सल. म्हणून इथे काय येणार आहे, 2 5 जा 10 मायनस 3 मायनस के मायनस 2 2 जा 4k अपॉन 2. सो y इज इक्वल टू 10 मधनं हे गेलेत 7 राहिलेत आणि इथे मायनस 5k वगैरे होणार बाय 2. डायरेक्ट आन्सर येऊन गेलं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. अगेन फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 लिहून घ्या व्यवस्थित. आता आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, बाकी सगळ्यांनी शिफ्ट करायचे तिकडे. टू मायनस 7 मायनस 5k अपॉन 2 प्लस z ची व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट केली ती लिहा, 3 प्लस के बाय 4 आणि मायनस टी ची व्हॅल्यू जी आहे ती के. तर आता ह्या ठिकाणी इथे 2 आहे 4 आहे, यांचा एलसीएम डिनॉमिनेटरचा 4 येतो किंवा मोठी संख्या ही आहे, तर आपल्याला थ्रू आउट 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो डिनॉमिनेटरचे ते 4 आणि 2 कॅन्सल होऊन जातील. 4 ने थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं एवढं लक्षात घ्या. सो 4 2 जा येणार आहे 8 मायनस इथे तुमच्याकडे 4 ने मल्टिप्लाय करणार मी, 4 ने मल्टिप्लाय केलं पण 2 आहे, म्हणजे इथं 2 ने 4 ला कट होईल, तर काय राहील फक्त 2 राहील, म्हणून 7 मायनस 5k. आता लक्षात घ्या तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला आहात तर त्या पद्धतीने थोडीशी कॅल्क्युलेशन करता येणं एक्सपेक्टेड आहे. सो 3 प्लस के आणि इकडे 4 ने मल्टिप्लाय करायचं तर मायनस 4k असं येणार आहे आपलं. आता 4 ने इकडे मल्टिप्लाय करून घेतलं पण थ्रू आउट सांगितलंय, म्हणजे इकडे सुद्धा तुम्हाला 4 ने मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ओके, सो 4x. सो थ्रू आउट आपण 4 ने मल्टिप्लाय केले तर इकडे सुद्धा 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल, इकडे 4x येऊन जाईल. सो फायनली आपल्याला x ची व्हॅल्यू जेव्हा काढायची किंवा 4x इज इक्वल टू, अजून थोडं सिम्प्लिफाय करूयात, 8 मायनस 14 मायनस मायनस प्लस काय येणार इथे 10k प्लस 3 प्लस k मायनस 4k. फाईन. मग आता फायनली आन्सर जे आहे x इज इक्वल टू, आपला आन्सर काय तर बघा 8 आहे, 3 11 झाले, इथं मायनस 3 आलं. ओके, आणि इथं 10k आणि इथे बघा काय येते 11k मायनस 4, म्हणजे 11k मधनं 4k गेले, 7k राहिले, पॉझिटिव्ह 7k. सो 7k आणि इथं ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला इथे किती येतात, फक्त 3 येतो, बरोबर ना. 8 3 11 आणि 14 मधनं 11 सबट्रॅक्ट केले, 3 राहिले. तर हे तुमचं आन्सर आलेलं आहे, पण लक्षात घ्या 4 इकडे होतात, त्याला मी डिवाइड करणार. सो अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू मला मिळून गेली. अनदर प्रॉब्लेम, तीच प्रोसिजर फॉलो करायची आपल्याला जी नेहमी करतो आपण. स्टेप 1, मॅट्रिक्स फॉर्म. कोएफिशिएंट 3 1 2, 2 minus 3 minus 1, 1 2 1. Then variable matrix x y z is equal to 3 minus 3 4. Next step, augmented matrix, which is denoted by AB. So A आणि B क्लब करायचे.
नेक्स्ट स्टेप रो इकॉलम फॉर्म. याच्यासाठी ही ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी आहे तुमच्याकडे याच्यावर तुम्ही एक ऑपरेशन परफॉर्म करायचं. पहिल्यांदा एक ऑब्झर्व करून घ्या की इथे लीडिंग वन हवा असतो. आता तुम्ही इथे लीडिंग वन मिळू शकता बाय डिवायडिंग 3, पण मी तुम्हाला सांगितलं शक्यतो फ्रॅक्शन्स पासून लांब राहा. मग तुम्ही काय करणार आहात, इथे 3 आहे तर तुम्ही इथे 3 आणि इथे 1 आहे बघा, तर इंटरचेंज करूयात रो. सो रो 1 शुड बी इंटरचेंज विथ R3 आणि मग तुम्हाला मॅट्रिक्स मिळेल 1 2 1 4. सेकंड रो जी आहे ती इंटॅक्ट राहणार जशीच्या तशी. पुढचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन इथे 2 आहे इथे 3, या दोघांना 0 करायचं आपल्याला. सो R2 ला पहिलं ऑपरेशन करायला लागेल. R2 मायनस ट्वाइस R1 नेहमी करतो आपण. R2 मायनस ट्वाइस R1 त्याचे कॅल्क्युलेशन्स करून घेऊया. पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहितो मी जी आहे ती, त्याच्यातले गोष्टी चेंज होणार नाहीत. R1 चेंज होणार नाही. 1 2 1 4 हे ऑपरेशन जे आहे R2 चे सगळे एलिमेंट्स लिहायचे. 2 -3 -1 -3. सो 0 इथे 4 3 -7 इथे -3 आणि इकडे येईल 4 to the 8 -11. सो हे तुमच्याकडचे अपडेटेड नंबर्स आहेत. 0 -7 -3 -11. अजून एक ऑपरेशन घ्यायचे. इथे 3 दिसतोय आपल्याला, ह्या 3 ला 0 करायचं. म्हणजे काय करावं लागेल ऑपरेशन R3 मायनस 3 R1. R1 ची हेल्प घ्यायची. R3 चे एलिमेंट्स लिहितो 3 1 2 3. मित्रांनो एवढे प्रत्येक वेळी ऑपरेशन्स का लिहून देतो मी, हे सगळे कॅल्क्युलेशन्स पार्ट प्लस मायनस सकट सगळं का लिहितो, कारण की हे तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणं एक्सपेक्टेड आहे. आणि मग तेव्हा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला छोटासा तरी तुम्हाला त्याच्यात अडचण नको, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. म्हणजे तुम्हाला रेफर करायला बरं राहील. ठीक आहे, तुमच्या रेफरन्ससाठी हे सगळं डिटेलमध्ये करतोय. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय काय होणार नाही. सो R1 आहे 1 2 1 4 0 3 2 जा 6 -6 1 म्हणजे -5. त्याच्यानंतर इथे -1 आणि त्याच्यानंतर इथे येणार आहे 3 4 जा 12 -12 आणि इथे म्हणजे -9 येणार. सो ही तुमची सेकंड थर्ड रो आहे. 0 -5 -1 इथे तुमच्याकडे -5 आहे, इथे -7 आहे. आता तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे की आपण याच्यात काय करतो, कधी कधी इथे सेम नंबर आला तर शक्यतो याला पहिले 0 करून घेतो आपण. बट आता ही खूप वेगळी केस आहे म्हणून तर हा प्रॉब्लेम घेतलाय. मग इथे -5 आहे -7 आहे. नेहमीच्या रूल प्रमाणे जा. तुमचा R2 जो आहे मित्रांनो R2, त्या R2 ला तुम्ही काय करा 1 करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला काय मिळणार आहे, म्हणजे काय करावं लागेल ऑपरेशन 1/-7 असं ऑपरेशन लिहावं लागणार तुम्हाला. 1/-7. ठीक आहे. आता हे ऑपरेशन केलं की काय येईल ते बघूया. 1 2 1 4 इथे 0 -5 -1 -9 ऍज इट इज. ठीक आहे. आणि इथे 0 -7 ने -7 ला डिवाइड केलं तर 1 येईल. इथे मायनस प्लस होईल 3/7 आणि इथे येणार आहे 11/7. ठीक आहे. म्हणजे असंही येऊ शकतं, कारण बऱ्याच मुलांच्या डोक्यात असा क्वेश्चन आहे की सर प्रत्येक वेळी तुम्ही सांगताय असं स्मूथ कॅल्क्युलेशन, नॉर्मली स्मूथच असतात. एक्झाममध्ये जे प्रॉब्लेम येतात त्यांचे कॅल्क्युलेशन स्मूथच असतात. पण असं जर आलं तर काय करायचं, आपण त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम करतो. आता इथे 1 आलाय, तुमचं काम सोपं झालं. इथे तुम्हाला 0 करायचं, एवढं फक्त लक्षात ठेवा. सो काय ऑपरेशन वापरायचं R3. पण लक्षात ठेवा आता साइन काय रे,
इथे प्लस इथं मायनस आहे, सेम साईन असलं तर सबट्रॅक्शन करतो. आता अपोजिट साईन आहे की नाही, म्हणजे ऍडिशन प्लस करायचंय. आणि काय लिहिणार तुम्ही 5R2. मग याचे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे. समजले ऑपरेशन. आता R3 बघा, 0 -5 -1 -9. हे आता फ्रॅक्शन आल्यामुळं तुम्हाला फार प्रिकॉशियसली लिहिणं एक्सपेक्टेड आहे, फार गरजेचं आहे प्रिकॉशियसली लिहिणं. इथे बघा, आता इथे काही कट होत नाही. सो -1 + 15/7 असा आन्सर येते. आणि मग इथे काय येईल फायनली आन्सर, -9 + 55/7. ठीक आहे. मग हे दोन्हीची कॅल्क्युलेशन करून घेऊयात. -7, सो इथे 8/7 असा आन्सर आला. आणि इथे जे आहे ते इथे काय येतं बघा, -63 + 55/7. ठीक आहे. आणि मग याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, 55 म्हणजे 5 आणि 3 म्हणजे इथे येणार आहे -8/7. करेक्ट. म्हणजेच तुम्हाला ह्या व्हॅल्यूज ज्या मिळालेल्या आहेत, आता त्या व्हॅल्यूज काय करूयात आपण इथे टाकून घेऊयात. म्हणजे अशा पद्धतीने तुमची ही मॅट्रिक्स आली. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि हे प्रॉपरली करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, हे फार प्रॉपर करणं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे आपले आन्सर जास्तीत जास्त करेक्ट येतील. आता तुम्हाला माहिती आहे इथं काय 8/7 आहे, त्याला आपल्याला लीडिंग वन करायचं आहे. बरोबर, त्याला आपल्याला काय करायचं आहे, लीडिंग वन करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, R3 जो आहे त्या R3 ला कशाने डिवाइड करू शकतो किंवा मल्टिप्लाय करू शकतो, 7/8 ने. 7/8 ने मल्टिप्लाय केलं की ते काय ओरली करण्याची गोष्ट आहे. काय येणार, इथे 0 येईल, इथे 0 येईल, आणि इथे काय येणार आहे 1 येणार आहे, आणि इथे काय येणार आहे -1 येणार आहे. अशा पद्धतीने ही तुमची फायनल इकोलॉन फॉर्म मधली रो इकोलॉन फॉर्म मधले मॅट्रिक्स आहे. दिस इज रो इकोलॉन फॉर्म. मग ह्या ठिकाणी तुमची जी रँक आहे, रँक ऑफ A इज इक्वल टू 3 अँड रँक ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स AB इज इक्वल टू 3. So that implies the rank of A is equal to rank of AB. So system is consistent, right? System is consistent. And as system is consistent, also we have another parameters to check. अजून काय सांगता येईल आपल्याला इकडे, here इथे तुमचा R काय सांगा, R इज इक्वल टू 3 आहे आणि N इज इक्वल टू ऑल्सो 3, कारण व्हेरिएबलचा काउंट किती आहे 3. सो दॅट इम्प्लाइज R इज इक्वल टू N. सो दॅट इम्प्लाइज सिस्टीम हॅज युनिक सोल्युशन. राईट, सिस्टीमला काय आहे, युनिक सोल्युशन आहे. आणि म्हणून परत आपण स्टेप नंबर 4 करणार. काय आहे तुमची स्टेप नंबर 4? स्टेप नंबर 4 असते इक्वेशन फॉर्म. राईट, मग आता इक्वेशन फॉर्म लिहायचंय परत. फ्रॉम स्टार, हे जे केलंय आपण स्टार, याच्यावरून आपल्याला इक्वेशन्स लिहिता आले पाहिजे. इथं असतो x, इथं असतो y, इथं असतो z. सो इक्वेशन्स कशी येतील आपल्याला, x + 2y + z इज इक्वल टू 4. त्याच्यानंतरचं इक्वेशन असेल y + 3/7 z इज इक्वल टू 11/7. आणि लास्ट इक्वेशन असणार आहे z इज इक्वल टू -1. राईट, सो दिस इज इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2, दिस इज इक्वेशन 3.
आता डायरेक्ट एक व्हॅल्यू मिळूनच गेली आपल्याला. मग फ्रॉम टू काय होणार आपण y प्लस डायरेक्टली तुम्ही बघा y इज इक्वल टू 11/7 आणि याला पलीकडे पाठवलं -3/7 आणि z ची व्हॅल्यू -1 ठेवून दिली त्याच्यामध्ये. सो मला फायनली काय मिळते बघा मायनस मायनस प्लस होणार. सो 11 + 3 ओके 11 + 3 झालं अपॉन 7. सो माझं आन्सर जे आहे ते y इज इक्वल टू 14/7 आलं. म्हणजे त्याचा अर्थ माझी y ची व्हॅल्यू जी आहे ती किती आलेली आहे 2 आहे. करेक्ट. सो सिमिलरली फ्रॉम 1 बघा व्हॅल्यूज थोडंसं कॅल्क्युलेशन तुमचं इकडे तिकडे जरी झालेलं असतं म्हणजे थोडं फ्रॅक्शन्स मध्ये जरी आलेलं असतं तरी फायनल आन्सर व्यवस्थित येते आपलं. सो त्याच्यावर नीट फोकस करणं गरजेचं आहे. सो इक्वेशन 1 जे आहे तर डायरेक्टली तुम्ही तिथनं x इज इक्वल टू 4 यांना पलीकडे शिफ्ट करतो -2y - z. सो दिस इज इक्वल टू 4 - 2 y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 आणि z ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -1 राईट. कॅल्क्युलेट करूया 4 - 4 + 1 so x is equal to 1. This is the final answer of your variables. So तुमच्याकडे अशा पद्धतीने काय व्हॅल्यूज मिळालेले आहेत x is equal to 1 y is equal to 2 आणि z is equal to -1. लक्षात ठेवा फायनल आन्सर लिहिताना थोडंसं प्रिकॉशन्सली आपण कसं लिहिणं एक्सपेक्टेड आहे की फायनल किंवा सोल्युशन इज आणि मग 1 त्याच्यानंतर 2 आणि -1 असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे.